माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे की आपण जेव्हा प्रश्नोत्तर विचारतो सभागृहामध्ये त्याची एक आपण विहित प्रक्रिया तयार केलेली आहे. 30 दिवस आधी प्रश्न येतात, विभागाला किमान 18 दिवसाचा वेळ मिळतो आणि विभागामध्ये जर असहमती असेल की हा त्यांच्या विभागाची प्रॉपर्टी नाही तर GAD त्याचा निर्णय घेते. काल रात्री अत्यंत उशिरा हा प्रश्न क्रमांक जो आजच्या 1 नंबरचा प्रश्न आहे तो माझ्याकडे आलेला आहे. 2019 आणि 2013 मध्ये या संदर्भातले प्रश्न विचारले गेलेले, तर तो रेफरन्स संपूर्णतः वन विभागाने त्याला उत्तर दिलेलं आहे. हा विषय पर्यावरण विभागाकडे येत नाही, तरी आता मी ब्रीफिंग घेऊन आलेली आहे. पण अशा कन्फ्युजनच्या बद्दल एक व्यवस्था असली पाहिजे, कारण रात्री मंत्र्यांना जर कळतं की आपल्याला या विषयाचं उत्तर द्यायचं आहे, आज माझ्या वार नाही आहे माझ्या विभागाचा, तर तरी मी ब्रीफिंग घेऊन इथे आलेली आहे त्या सन्माननीय सदस्यांना उत्तर देण्यासाठी. पण हा विभागाच्या बद्दल आपण निर्देश द्यावे की जर GADनी व्यवस्थित याबाबत तपासून विभागाला विशेष ज्याचा अधिकार आहे त्यांना हे प्रश्न आपण ट्रान्सफर केले पाहिजे आणि त्याचा मागचा थोडा अभ्यास केला पाहिजे. आणि तसं असेल, जर प्रश्न अडचण असेल तर तो राखून ठेवला पाहिजे. 30 दिवसापूर्वी प्रश्न दिलेला असताना जर काल रात्री 11 वाजता ते ठरवतात की हा अचानक पर्यावरण विभागाने उत्तर द्यायचं, तर आणि मुळात तो पर्यावरण विभागाचा विषय कुठल्याही संबंधाने नाही, तरी पण मी आज जे आमदार आहेत ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्या सन्मानादाखल तिन्ही विभागांना बोलवून त्यांचं ब्रीफिंग घेऊन उत्तर देण्यासाठी तयार आहे. पण ही माझी पॉइंट ऑफ प्रोसिजर मी आपण जो मुद्दा मांडलेला आहे तो बरोबर आहे की शेवटी ब्रीफिंग घेण्यासाठी आणि प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ हा मंत्र्यांना मिळायला पाहिजे. आणि आपल्याकडे जे प्रचलित पद्धत आहे त्याप्रमाणे विधिमंडळातून जेव्हा एखादा प्रश्न मंत्रालयात जातो तेव्हा त्या संबंधित विभागाकडे जातो आणि त्या विभागाशी निगडीत जर तो नसेल तर मग GADकडे रेफर केला जातो आणि मग त्यावरती निर्णय होऊन संबंधित विभागाकडे जातो. त्यात खरं तर मुख्य सचिवांनी लक्ष टाकणं आवश्यक आहे. तसे निर्देशही मी मुख्य सचिवांना देईन आणि यापुढे असे प्रश्न ज्या वेळेला ॲम्बिग्युटी असेल कुठच्या खात्याकडे जायला पाहिजेत त्यावेळेला असा प्रश्न जर लास्ट मिनिट आला तर तो आपण सभागृहात त्याचा उल्लेख करून आपण निर्णय घेऊ, राखून ठेवायचा, अधिक वेळ द्यायचा किंवा इतर काय ठरवायचं. तर त्याप्रमाणे जे आपण निर्देश देऊ. आज सुदैवाने वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री दोघंही सभागृहात आहेत, त्यामुळे एकमेकांना मदत करून तुम्ही चांगलं उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7258. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, कांदळवन नष्ट करण्याबाबत आज जी प्रक्रिया अवलंबली जाते त्यामध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार हे गुन्हे दाखल करत असतात आणि भारतीय वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केल्यास 6 महिन्याची शिक्षा आहे आणि पर्यावरण अधिनियम अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा आहे. माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय हा आहे की यामध्ये दोन्ही विभागांअंतर्गत हे गुन्हे दाखल होणार का, जेणेकरून या गुन्ह्यांचं गांभीर्य वाढू शकेल. माझा दुसरा प्रश्न हा आहे अध्यक्ष महोदय की 5 वर्षाची शिक्षा असल्यामुळे आता भारतीय न्याय संहितेप्रमाणे 7 वर्षाखालील शिक्षेला फक्त जामीन नोटीस देऊन सोडता येतं, जामीन मिळतो लगेच. तर त्यासाठी हा इतका महत्त्वाचा आणि गंभीर गुन्हा आहे, जैवविविधतेला धोका निर्माण होतो, पर्यावरण आपलं नष्ट होतं आहे, त्याला हानिकारक असं हे कांदळवन कत्तलीचा हा गुन्हा आहे. तर ह्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करून ही शिक्षा 7 वर्षापेक्षा जास्त करणार का, जेणेकरून आरोपींना अटक होऊ शकेल आणि कायद्याचा धाक निर्माण होईल. कारण की यामध्ये उत्तरामध्ये दिलेलं आहे आणि माझ्या माहितीनुसार 24 गुन्हे दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय, पण एकालाही अटक झालेली नाही आहे, त्यावरती काही कारवाई झालेली नाही आहे. एका गुन्ह्यामध्ये तर एका आरोपीला सलग 4 वेळा जामीन मिळालेला आहे, पुन्हा तो ते गुन्हे करायला मोकळा झालेला आहे. तर ह्यासाठी काहीतरी आपण कायद्यामध्ये सुधारणा करून ही शिक्षा वाढ करणार का. तिसरा मुद्दा माझा असा आहे अध्यक्ष महोदय की हे कांदळवन कत्तल हा कोणी एक व्यक्ती करू शकत नाही.
कांदळवन कत्तल करून तिथे बेकायदेशीर भराव केला जातो, राडारोड्याचा भराव केला जातो, ही संघटित गुन्हेगारी आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये जमीन मालक, तिकडचे स्थानिक महसूल चे अधिकारी, वन अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्यांच्या संगनमताने हे गुन्हे घडत असतात. तर यासाठी हा वाळू तस्करीमध्ये जो आपण कायदा लावतो तशाच प्रकारे संघटित गुन्हेगारीचा कायदा यामध्ये लावणार का, हा माझा मुख्य प्रश्न आहे. माझा पुढचा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की वसई हे मुंबई लगतचं शहर आहे, महानगरपालिका. फाउंटनचा घोडबंदरचा ब्रिज ओलांडला की तिकडून वसई सुरू होतं ते जुचंद्रपर्यंत पूर्ण खाडीचा परिसर आहे. तिथे कांदळवनाची कत्तल होऊन हा राडारोड्याचा जो मुंबईतनं राडारोडा येतो त्याचा भराव केला जातो बेकायदेशीर. तर तो रोखण्यासाठी तिथे फाउंटनच्या ब्रिजकडे महसूल, पोलीस यांची संयुक्तरित्या चौकी बसवणार का आणि CCTV कॅमेरे दोन्ही बाजूला हायवेला लावणार का, असे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. आणि शेवटचा माझा अध्यक्ष महोदय हा प्रश्न आहे की ह्यासाठी उच्च न्यायालयाच्या 17/9/2018च्या निर्णयानुसार कोकण विभाग आणि ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक सहनियंत्रण समिती गठीत केलेली आहे. ह्या जिल्हास्तरीय सहनियंत्रण कमिट्या आहेत, तालुका सहनियंत्रण कमिट्या आहेत अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये जवळपास 12 सदस्य आहेत तालुकास्तरीय समितीवरती, पण इथे एकही बिगर शासकीय सदस्य या समितीमध्ये नाही आहे अध्यक्ष महोदय. तर माझा असा प्रश्न आहे की या समित्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश करणार का अध्यक्ष महोदय. धन्यवाद. सन्माननीय सदस्यांनी अनेक विषय मांडले आणि मला असं वाटलं की त्यांचे सगळे प्रश्न हे प्रश्न नसून चांगल्या अत्यंत उत्तम सूचना आहेत. तर त्यांना मी त्या सूचनांवर अवलंब करण्याचा प्रयत्न करेन असं या निमित्ताने सांगू शकते. जसं त्यांनी सांगितलं की यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे जास्तीत जास्त कडक असं कायदा करायला पाहिजे, शिक्षा जास्तीची करायला पाहिजे, पोलीस चौकी अमुक त्यांनी लोकेशन दिलं तिथे असायला पाहिजे. तर यासाठी इतर विभागांशी चर्चा करून, कारण त्यांनी वेळोवेळी जेव्हा बोलल्या त्याच्यामध्ये त्यांनी महसूलचा उल्लेख केला, महानगरपालिकेचा उल्लेख केला आणि पोलीस चौकी म्हणजे पर्यायाने गृह विभागाचा उल्लेख केला. तर हे सर्वांनी मिळून करायचा विषय आहे. पण त्यांचा एव्हरी क्वेश्चन इज अ सजेशन आणि आय कॅन से सजेशन फॉर ॲक्शन.